बरवी नामावळे तुझी महादोषा होळी झाले आम्हाशी जीवन धनीवरी हे सेवन आजच्या अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय भगवंता तुझं नाम बरव आहे आणि ते तुझं बरव नाम आमच्या जीवनात आलं, आमचं जीवन झालं, आमच्या जीवनाचा कसा काया पालट झाला आजच्या अभंगात महाराज सांगतात. विठाल विठाल या जगात जेवढं चांगलं योग्य बरव गोमट उत्तम हे सगळं देवाच्या वाट्याला आलंय आणि जेवढं ओंगळ ओखट नासक कुचक तुटक असं हे सगळं वाईट वक्त हे तुमच्या आमच्या वाट्याला आलं. तुम्ही म्हणाल असं झालं कसं कसं झालं काय कळालं नाही, रातोरात सरकार बदललं पण हे झालं मात्र खरं. जेवढं ज्या जगातलं चांगलं गोमट योग्य बर्व सगळं देवाच्या वाट्याला, अयोग्य ओंगळ ओखट नासक कुचक हे तुमच्या आमच्या वाट्याला आलं. हे माझं म्हणणं नाही, ज्ञानोबरायचं. म्हणून ज्ञानोबराय देवाशी भांडतात. कानोबा तुबा तुझ्या ओंगडी चांगली कानो कानोबाची ओंगडी चांगली कानोबा तुझी ओंगडी चांगली कानोबा तुझी ओंगडी चांगली आमाशी कालिनी वांगुनी रे आमाशी कालिनी वांगुनी रे तुझी ओंगडी चांगली कानोबा तुझी ओंगडी चांगली आमाशी कालिनी वांगुनी रे आमाशी कालिनी वांगुनी रे तुझी ओंगडी चांगली कानोबा तुझी स्वगत सच्चिदानंद मिळो स्वगत सच्चिदानंद मिळो शुद्ध सत्व गुणे विनली रे शुद्ध सत्व गुणे विनली रे गुण कोण रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे ओंगडी चांगली कानोबा तुझी ओंगडी चांगली कानोबा तुझी ओंगडी चांगली कानोबा तुझी ओंगडी चांगली. चांगलं गोमट योग्य देखणं बर्व देवाच्या वाट्याला ओंगळ ओखट नासक कुचक गळालेलं माशी लागलेलं हे सगळं आपल्या वाट्याला आलं. आणि म्हणून मग माऊलीने देवापुढं तक्रार म्हणले का हो देवा सगळं चांगलं चांगलं तुम्ही घेतलं, काय काय भावाच्या वाटण्यात आहे ना काही भाऊ आहेत ना जरा ब्रह्मदेवाच्या गैरहजेरी जन्माला आलेले असते मग ते भावाला चांगलं देणारच नाही महाराज. हो माळरान आता इथं माळ शिरत असल्यामुळे काही लई सांगायची गरज नाही. माळरान श्याबाडा मोठाले बांध रोताड ज्याच्यात लय कियाना उगतो हराळ असं सगळं दादा चला 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 आणि चांगली कसबीची जमीन मालदार वजनदार मला अरे वा काय देवा काय न्याय आहे का. कानोबा तुझी घोंगडी चांगली तुझं बरोबर आणि आम्हाशी का दिली वांगोली रे तुझं कसं आहे वा तुझं सगळं चांगलं योग्य गोमट बरोबर तुझ्या वाट्याला ओंगळ ओखट हे सगळं आमच्या वाट्याला. तुम्ही म्हणाल महाराज उदाहरणं द्या की चांगलं चांगलं तिकडं कसं गेलं आणि वाईट वाईट इकडं कसं आलं. 5च मुद्दे तुमच्या पुढं मांडणार आहे. चांगलं शरीर देवाच्या वाट्याला आलं, वांगलं शरीर आपल्या वाट्याला आलं. देवाचं शरीर चांगलं आपलं शरीर ओंगळ, देवाचे पाय चांगले आपले पाय ओंगळ, देवाचा पान्हा बरवा आपला पान्हा ओंगळ, देवाचं रूप बरवं आपलं रूप ओंगळ, देवाचं नाम बरवं बरवी नामावळी तुझी मला इथं यायचंय आणि आपलं नाव ओंगळ वा बरवी नामावळी तुझी तुझं बरव तुझी शब्द पाहून मी माझं चिटकावलंय त्याला माझं ओंगळ तुझं बरव कसं 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 असं असं आपल्या वाट्याला जे शरीर आलंय ते ओंगळ आहे आणि देवाच्या वाट्याला जे शरीर आलं ते बरोबर आहे. आपल्या वाट्याला शरीर कसं आलं शरीर दुःखाचे कोठा शरीर दुःखाचे कोठा रोगाचे भांडारे शरीर रोगाचे भांडारे शरीर
अपवित्र शरीरा ऐसे नाही अपवित्र ऐसे शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीरा ऐसे नाही अपवित्र शरीरा ऐसे नाही अपवित्र शरीरा ऐसे आपलं शरीर ओंगळ शरीर दुःखाचे कोठार आध्यात्मिक दुःख आधी भौतिक दुःख आधी दैविक दुःख ताप दुःख संस्कार दुःख गुणवृत्ती विरोध दुःख हे शास्त्रातल्या कुस्त्या आहेत माऊली हे सगळं आपल्या शरीराच्या वाट्याला आणि आपलं शरीर ओंगळ नासक कुचक शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार अनेक रोगाची नावे सांगू किती अखंड असती जडून या आमच्या लहानपर्यंत बापू त्या पांढऱ्या पेशी कमी होत नव्हत्या म्हणजे हे नाव नवीनच ऐकायला भेटलंय मला आता पांढऱ्या पेशी कमी झाल्या काय नवीन नवीन रोग आले त्या शरीराला एक रोग तर अख्ख्या जगाला तापदायक ठरला कोरोना नावही कुठून आणलंय कोणास ठाऊक कोरोना वा इथं बसलेल्यापैकी कोणी हातवर करा माझ्या ओळखीचा एकही माणूस कोरोनाने मेला नाही असा जरी तर कोणी असं तर हातवर करा ₹1 बक्षीस घेऊन जा ना बक्षीस खूप छोटं हे मला छोटे माऊली म्हणते म्हणून छोटं माऊली इथं बसलेल्यापैकी एक सापडायचा नाही प्रत्येकाच्या ओळखीचा कोणी ना कोणी मेलाव हे असं कधीच घडलं नाही महाराज पण असं घडलं महाराज वा काय रोग आहेत शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार थोडा आवाज दे बाळा याला समोर शरीर दुर्गंधीशी थार या शरीराला 9 दारं आहेत 9 दारं लगेच मोजू नका लगेच नका मोजू 9 दारातून कोणत्या दारातून सुगंध बाहेर येतो जरा हातवर करून सांगता का जरा कोणत्या दारातून नाही महाराज तरी लोकाला याचा नको ते अभिमान महाराज कोरून गण लावी ते तर टोप्याला तर अशी इस्त्री करते लिंबू कापाव त्या टोपीला महाराज अरे काय अरे भाड्याचं आणलेलं तर गोड आहे बाबा हो आहे तोपर्यंत घ्या वागून घ्या फिरू घ्या परमार्थ करून हे ज्याचा लागे त्याशी देणे पिंड हा उसना अनिला पाचाचा शेकी लागे ज्याचा त्याशी देणे पण ते शेजाऱ्याच्या बैल नांगरायला आणले नांगर ढिली सोडून त्याला पेंट खाऊ घालायचं काम चाललंय फक्त महाराज असं आहे शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीशी थार नाही अपवित्र शरीरा ऐशी शरीरासारखी अपवित्र वस्तू नाही जन्माला आल्यावर 6 महिना विटाळे शरीराचा आणि मेल्यावर 13 दिवस विटाळे महाराज जेव्हा 14व्या दिवशी गोड जेवण होईल तेव्हा विटाळ फेटत होशा नाही अपवित्र म्हणजे नासक वंगळ ओखट हे आपल्या वाट्याला आलं शरीर पण देवाचं शरीर कसं आहे स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्व गुणे विनली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदर शोभली रे वा देवाचं शरीर चांगलं वा चांगले नाम गोमटे रूप चांगले नाम गोमटे रूप चांगले डोळे हरते पाप डोळे हरते पाप विठ्ठल विठ्ठल हा जप विठ्ठल विठ्ठल हा प्रगट संसार अतिसार प्रगट संसार अतिसार शस्त्र हे निर्वाणीचा बाण शस्त्र हे निर्वाणीचा बाण प्रगट संसार शस्त्र हे निर्वाणीचा बाण शस्त्र हे निर्वाणीचा सगळं चांगलं त्याच्या वाटेल हे प्रमाण खूपच कामाचं आहे चांगलं त्याचं नाव चांगलं त्याचं रूप चांगलं त्याचे पाय चांगले त्याचे पाना चांगला तो चांगला थोडक्यात देव बरवा ओंगळ तुम्ही आम्ही जीव ओंगळ मात्र देव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा राम बरवा कृष्ण बरवा राम बरवा कृष्ण बरवा राम बरवा कृष्ण बरवा राम बरवा कृष्ण बरवा
सुंदर बरवा बाई आणू सुंदर बरवा बाई आणो सुंदर बरवा बाई आणू बाई आणू सुंदर बरवा बाई आणो बाई आणो केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा बरवा वो हरी बरवा वो लय लय दाट नाही पेरायचा आज पहिला दिवस हा पहिल्या म्हणजे नेहारीचं कीर्तन आहे आज नेहारी मापात असते उद्यापासून हे चोरून मरून दोन्ही गाल भरून कार्यक्रम आहे मला वा आज नेहारी पहिला दिवस ऐका माऊली देव बरवा वा जीव वंगळ बर देवाचे पाय बरवे जीवाचे पाय वंगळ काही माणसाचे पाय घराला लावायचे नाही कारण त्याचे पाय अपशकुनी राहते काहीचा पायगुण लय बेकार काहीचा पायगुण इतका बेकार आहे महाराज तुम्ही 500 लोकांसाठी स्वयंपाक केला आणि 400 जरी लोक आले तरी पुरत नाही का पुरत नाही त्याचं कारण एखाद्याचा पायगुण 500 लोकांचा स्वयंपाक जर 400च लोकात उडत असेल तर समजून घ्यायचं त्या अन्नाला कोणाचा तरी पायरव झाला संचारू नवल पायरवे अन्न तुकाराम महाराज उपजवी खेदक्षेण एखाद्याचा पाय रवलंय बेकार महाराज पाय गुण लय चांगला नसतो काही लोकांना घरी आणायचं नाही त्याचं पाय घरी लावायचं नाही आपलं गल्लीतच चहाबाजी जायचा तिथंच खाना नारळाने वटी भरायची तिथूनच काढून देत जायची काही लोक घरी आणायच्या भानगडीत पडायचंच नाही लय बेकार पाय गुण महाराज त्यांचा कौरव पांडव दादा एक होते बरं का कौरव पांडव एक होते तुम्ही नीट महाभारत वाचा मी वाचलेला माणूस कौरवाला विचारू तुम्ही किती भाऊ 105 खरं तुम्ही ते 100च आहेत ना नाही ते 5 पांडव आमचेच भाऊ आहेत पांडवांना विचारू तुम्ही किती भाऊ 105 खरं तुम्ही तर 5च पांडव आहेत नाही ते 100 कौरव आमचे भाऊ आहेत असा एक विचार होता भावाचा महाराज वा एक दिवस हे युधिष्ठिर रागाला अर्जुना ओट धनुष्य घे अर्जुन मला काय झालं दादा काय झालं अरे तुझा भाऊ उचलून नेलाय गंधर्वांनी युद्ध कर गंधर्वाशी सोडून आण माझा भाऊ कोण नेला माझा भाऊ अरे माझे तर 4 भाऊ इथंच आहेत अरे दुर्योधन तुझाच भाऊ आहे दुर्योधनाला गंधर्वांनी उचलून नेलंय कुठं नेला असन गुवाहाटीला तुला काय पडलं कुठं का जायला मग तुझा भाऊ पाहिला सोडून आण अरे माझा भाऊ नेला दुर्योधन नेला असा अर्जुनाला राग आला सगळे राहिलेले 99 कौरव हे 5 पांडव असे तुटून पडले गंधर्वांचा पाडाव केला ज्ञानोबराय वर्णन करतात ज्ञानेश्वरीत पवाडा तुवा केला गंधर्वासी वा भगवंताच्या मुखात अर्जुनासाठी आलेली अर्जुना अरे तू गंधर्वांना हरवलंय महाराज वा गंधर्वाला हरवलं आपला दुर्योधन भाऊ सोडून आणला मग तुम्ही म्हणाल जर एवढा एक विचार होता मग 2 गट कस काय झाले उद्धव साहेब आणि राजसाहेब ऐका संजय वाच तर झालं असं म्हणजे गीतेतलं चाललंय गीतेतलं चाललंय महाभारतात गीता आली म्हणून अण्णा ते गीतेतलं चाललंय तुला आमचं नाही आणि मग नावाला शकुनी पण पायगुण शकुनी हो हा ना शकुनी ना पण त्या महाभारत सिरियल मध्ये शकुनी का आला माझा आवाज निघतो बघा पण चालतो असा हे का अशी हात करतो भांजे मी त्याला ते प्रॅक्टिस करतोय पण ते तेजस मारत मला काय अजून जोडाला नाही त्याचा आपला अजून हात बसला नाही तसा बोल बसला नाही तसा हात बसला नाही नावाला शकुनी पायगुण शकुनी कौरव पांडव एक विचाराचे होते पायगुण नाडला हे शकुनी आला वाटुळच झालं महाराज आणि म्हणून काही लोकांचा पायगुण चांगला नाही आपले पाय वंगळ पण देवाचे पाय बरवे बरवंट बरवया बरवंत बरवया बरवंत चरण समानीत चरण
हृदयी धरिले हरी हरी हे म्या हृदयी धरिले हे म्या हृदयी धरिले देव बरवा जीव वंगळ जीवाचे पाय पाय वंगळ देवाचे पाय बरवे बरवया बरवंट विटे चरण समनीट. काही अवतारात देवाचा एक पाय पुढे एक पाय मागे राम अवतारात. काही अवतारात देव देहोडा चरणी वाजवितो गेलो. काही अवतारात देव पाय पसरून झोपलेला आहे. अशा अनेक अवतारात. पण वारकऱ्याने सांगितलं इथं नेट उभा राहायचं. हो बरवे करी सम नको भंगो देव प्रेम. देवा सम पावलाने उभा राहा. सम पाय का ठोले. माझ्या दारात आलेला भक्त असो वा दुर्जन असो त्याला न्याय समान भेटणार. मूढ पापी जैसे तैसे कसले येऊ द्या उतरे कासे. अर्थ संतांनी जरी लिहिला तरी अर्थ योग्य सांगावा लागतो आणि म्हणून कसली असू द्या आडाम तडाम कसली असू द्या. तुका म्हणे असो अनाथ दुबळी आमासी तो पाळी पांडुरंग. जीव वंगळ देव बरवा जीवाचे पाय वंगळ देवाचे पाय बरवे वा बर. जीवाचा पाना वंगळ. पहिली गोष्ट जीवाला पानाच फुटत नाही म्हणजे प्रेम फुटत नाही. लय प्रेमाच्या बाबतीत जीवाकडं दुष्काळ महाराज लय. आता हे सप्ताह चांगला व्हा म्हणून देणगी गरजेची आहे. आणि मग सप्ताह समितीची मंडळीला वाटतं वा चांगले गायक यावं चांगले वादक यावं चांगले कीर्तनकार चांगले सिस्टीम चांगलं मंडप चांगला आचारी सगळं घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या घनो चोखो कार्यक्रम झाला पाहिजे. पण मग याच्यासाठी मालही चांगला लागतो. मग सप्ताह मंडळी एखाद्या शेठजीकडे जाते. शेठजी मग शेठजीकडे गेलो. शेठजी म्हणते सप्ताह मंडळ कसं काय आले. शेठजी अहो तुमच्या दारातून कुत्रही उपाशी जात नाही. तुमच्या घरावरून पाखरू उपाशी जात नाही. तसं पाखरूच जात नसते कारण शेठजी पाखरच खात असते. पण मग आता सप्ताह मंडळाला त्याचं वर्णन करावं लागतं जरा. कसं आहे हे बघा कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे असा नियम आहे. थोडंसं त्याला जरा तेल मसाला घातला का जरा मग चमचमीत चवदार होतं. मग सप्ताह मंडळ वर्णन करतं शेठजी कर्णाच्या नंतर जर दानाच्या बाबतीत कोणाचं नाव घेतलं जातं तर तुमचं नाव घेतलं जातं. हो तो कर्ण आहे तुम्ही लंब कर्ण आहात. हो तो दाता आहे तुम्ही दाताळ आहे. तसं खूप वर्णन केलं. मग त्याला पाना फुटला. काय घ्या घ्या 11 रुपये टिपा. अरे बाबड्या ले आला तरी परवडलं पाहिजे ना स्वान्या ती. हे काय कडे हो. म्हणून लोकाला पाना फुटतच नाही प्रेम फुटत नाही. जीवाच्या दारात प्रेमाचा दुष्काळ अजून दुष्काळ हे लबाडे महाराज. आदरणीय धोंडा महाराज एक वाक्य सांगायचे. बायको नवऱ्याला म्हणते बरं का माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. धोंडा महाराज म्हणायचे हे वाक्य तितकंच खोटं आहे. संसारातलं प्रेम लबाड प्रेम आहे महाराज. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला एक कीर्तनकार भेटला. मला एक कीर्तनकार म्हणला महाराज तुम्ही कसं काय सांगता कोणाचं कोणावर प्रेम नाही. माझ्या बायकोचं माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणलं थांब मीच विचारतो वहिनीला. म्हणलं वहिनी तुमचं आमच्या भावावर लय प्रेम आहे. ती म्हणली कसं काय. तो म्हणला बा मी कुठून कार्यक्रमावर गेलो का बायको 4 वेळदोडे टाकून दूध देते. म्हणलं तुम्ही 4 वेळदोडे टाकून दूध देता. ती आमची वहिनी म्हणली महाराज हवे तुमचा महाराज कीर्तनकार आहे. कवा रात्री अपरात्री कवा येतंय पोलिसाला हप्ता बोलोखाला सप्ता कुठं उधळत आहे म्हणले. कवा निमेराची येतंय म्हणले. म्हणलं मग तुम्ही ते 4 वेळदोडे टाकून दूध देता. महाराज दूध नासलेलं असतंय वास येऊ नये म्हणून 4 वेळदोडे टाक. कळालं का संसारातलं प्रेम. एक जण तर म्हणला महाराज माझ्या बायकोचं जितेंद्र महाराज माझ्या बायकोचं माझ्यावर एवढं प्रेम आहे म्हणला साय टाकून दूध देते. सहसा बाया साय वाढीत नाही कोणाला. गोष्ट खरी खोटी साय वाढीत नाही. म्हणलं बायको साय टाकून दूध देते लय प्रेम. मी विचारलं म्हणलं वहिनी तुम्ही साय टाकून दूध द्या. तिले महाराज हे कवा उधळत आहे माश्या पडलेल्या असतात दुधात वरून साय टाकली का माश्या दिसतच नाही. माश्या खाली दाबात्यात. हे माश्या सकट साय वडीत आहे. कळालं का. माता आळंदीत पारायणाला या. हे लबाड प्रेम आहे संसारातलं महाराज.
इथं कायचं काय कशाचं प्रेम आणि कशाचं काय सगळे लपाट आहेत. पहिलं वर्ष श्राद्ध झालं ना तुमचा फोटोसुद्धा कोणी पुसणार नाही मला. 2-4 दिवस जरा चांगले रडत येत असं तसं नाही तर कवर राहणार आहेत. मग 4-5व्या दिवशी म्हणते तर वयच झालं होतं तसं त्यांचं. तसं ते सांगूनच जाणार होते. असं तर सुरूच झालं मग. आणि सगळं व्यवस्थित मार्गी लावलं. तसं काय अडचण नाही. मार्गी लावलंय सगळं त्यांनी. असं कोण नाही महाराज. हे सगळं लबाड आहे. लबाडाचा बाजार आहे महाराज. संसारातलं प्रेम खोटं पानात फुटत नाही. प्रेम पाना कसला नाही. पण भगवंताचा प्रेम पाना बरवा. तुका म्हण बरवाना कान्हाबाई माऊलीचा कान्हाबाई माऊलीचा कान्हाबाई माऊलीचा तुका म्हण बरवा कान्हाबाई माऊलीचा कान्हाबाई माऊलीचा तुका म्हण म्हणे बरवा पाना कान्हाबाई माऊलीचा. जीव वंगळ देव बरवा. जीवाचे पाय वंगळ देवाचे पाय बरवे. जीवाचा पाना वंगळ. जीवाला पानाच फुटत नाही. फुटला तर आपल्या जातीचा आपल्या भावबांधातला असं हे सगळं पाहून फुटतो महाराज. आपला तो बाळ्या लोकांचं कार्ट. 2 पोरं जर उन्हात खेळत असतील आणि त्यात एक आपलं एक शेजाऱ्याचं असं ऊन चैत्राचं पडलं तुम्ही कोणत्या पोराला सावलीत बस म्हणता बरं. बाळे आणि तू तरी सावलीत बस. ते मारा नका मेलं तर आता काय करावं. असं पाना फुटतच नाही महाराज. बरं भाव 2 भाऊ एकत्र होते आणि खूप प्रेम आणि खूप आनंद आणि खूप लळा. पण ते संसारातलं प्रेम खोटं. एक भाऊ गेला शेतात आणि त्याने आणला ऊस आणि पोरं खेळत होते. पोरं घेऊन ऊस मोडला. उजव्या हाताला मुळा काढला ऊस. डाव्या हाताला वाड्या काढला ऊस. वाड्या काढल्या हाताला आलं आपलं पोर आणि मुळा काढल्या ऊसाला आलं भावाचं पोर. ऊस देताना भाऊ म्हणला पोर ऊस. फक्त एवढं केलं भावाने. वरून पाहिलं त्याला दादा ऊस दिन वाटण्या करायला बस. ज्ञानोबराने लिहिलंय तरी जडजडो नि वाहिली नि आपलं वहिला नि वहिला नि. संपलं प्रेम महाराज. संसारातला पाना खोटा पण देवाचा पाना काय सांगावा. त्याच्याकडे अपपर भाव नाही बरं का. त्याने राजपुत्र ध्रुवाला जो पाना पाजला तोच दैत्यपुत्र प्रल्हादाला पाजला. हा राजाचा पुत्र ध्रुव आहे आणि हा प्रल्हाद दैत्याचा पुत्र प्रल्हाद आहे. हा अपपर भाव त्याच्या दारात नाही. वा विठ्ठल. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला. अवतार केला विदारोनी दैत्य प्रेम पाना पाजिरा. विदारोनी दैत्य प्रेम पाना पाजिरा. प्रल्हादा कारणे अवतार केला. स्तंभी अवतार केला. विदारोनी दैत्य प्रेम पाना पाजिरा. विदारोनी दैत्य प्रेम पाना कारणे कैसी धाव शिनव नाही. कैसी धाव शिनव नाही. माझी प्रेम पाना माझी प्रेम पाना फिर सागरा. आई कारणे कैसी धाव शिनव नाही. धाव नाही. माझी प्रेम पाना माझी प्रेम पाना सागरा नाही. राजपुत्र उपमन्याला जो पाना पाजला तोच दैत्यपुत्र प्रल्हादाला पाजला. हे दैत्याचं पोर आहे आणि हे राजपुत्राचं पोर आहे. राजाचं पोर आहे. नाही नाही नाही. त्याच्या दारात समता आहे माऊली. विषमता तुमच्या आमच्या दारात आहे. त्याच्या दारात समता आहे. विषय संपला. जीव वंगळ देव बरवा. जीवाचे पाय वंगळ देवाचे पाय बरवे.
जीवाचा पाना ओंगळ देवाचा पाना बरवा, जीवाचं रूप ओंगळ भ्यासुराने सुरेख, रूपाचे रूप देख ज्ञानोबाराय वर्णन करतात. उपजवे सुख दुःख नेत्राद्वारे. जीवाचं रूप चांगलं नाही. अहो काहीच लय रूप वांगाळ, काय सांगायचंय. लग्न करताना प्रत्येक जण तसं रंगरूप पाहूनच लग्न करतं. लग्न करताना तुम्ही मुलीत काय पाहिलं बरं लग्न करताना? पण लग्न केल्यावर ही गाथा पारायण करेल, ज्ञानेश्वरी पारायण करेल अशी मुलगी येईन म्हणून लग्न केलं नाही. नाही, लग्न करताना लोक रंग आणि रूप बघत आहेत, पण रंग रूप कधीच पाहू नये. जीवाला लय डोळ्याला रूप चांगलं पाहा वाटत, पण काय करावं, जीवाला रूप नाही चांगलं भेटलं. एक डोळा ह्याकना किदर पी देखना. आता काय सांगा कसलं राहतंय. एका मुलीने आपले फोटो व्हॉट्सअपवर एका मुलाला टाकले. मुलगी गॉगलवर होते महाराज आणि मुलगी गोरी गोमटी होती, पण चष्मा काळा काळा होता. काळा काळा चष्मा असं कोणीतरी म्हटलंय. लय बारीक ऐकायचं नाही, काही सोडून देत जायचं. आता मुलाने ते व्हॉट्सअपवरले फोटो पाहिले, झालं त्यांचं. आता कायदा बाबा त्यांच्या बाजूने. दोघं गेले कोर्टात, झालं लग्न. गॉगलवरच मुलगी पाहिली होती. घरी आली, घरी आणली. मग तो म्हणला गॉगल तर काढ, मला तुला पाहायचं आहे. गॉगल काढला तर ती रिश्याकडे बघायची आणि पिश्याकडे चालायची. मला काय सांगा मला, सळा घोटाळात ना ती होती तिराळी. हे जीवाचं रूप, जीवाच्या वाट्याला रूप असं ओंगळ आलं, पण देवाचं रूप मात्र बरवा आहे. वा. जगद्गुरु तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर साधना करायला बसले. पांडुरंगा तुझं रूप मला दाखव, दाखवा 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 तुमचे पाऊले केशवा. देवा तुझं ते रूप दाखव, मला ते रूप पाहायचंय. 15 दिवस अनुष्ठान मांडलं. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. 15 दिवस अन्न पाणी सोडून बसले. आकाशवाणी झाली, तुकोबा डोळे उघडा, मी सर्प रूप धरून तुम्हाला दर्शन द्यायला आलोय. तुकोबाराय म्हणले, मी डोळे उघडणार नाही. हे का, हे तर आम्हाला बांधावर खेळपाटाच्या रानात फोटावर भेटत आहे. साप पाहायला इथं बसलोय काय, सगळा साप सर्प विंचू अंगाशी झोंबले. तुकोबा डोळे उघडा, मी विंचवाच्या रूपाने आलोय. तुकोबाराय म्हणले, माझ्या रानात लई इथं, मला ह्या रूपाचं दर्शन नकोय. तुकोबा डोळे उघडा, मी वाघाचं रूप घेऊन आलोय. व्याघ्र सर्प विंचू अंगाशी झोंबले. तुकोबाराय म्हणले, लागन एवढे पट्टे वाघ घेतो रोज पे नाही. मग तुझं ते बर्व रूप मला दाखव. होते ते असो द्यावे, होते ते असो द्यावे, होते ते असो द्यावे, होते ते असो द्यावे. सौम्याची बरबरवे, रूप सौम्याची बरबरवे, होते ते असो द्यावे, होते ते असो द्यावे. सौम्याची बरबरवे, रूप सौम्याची बरबरवे, आज उगत तुम्ही येतं म्हणून मी चाली म्हणतोय. तुम्ही जर नसते ना, मी दगड ठेवून ओभाट्यात पाळी धरली असती मला. असो पारखिया पुढे नाही घालो तोंड. असो होते त्याची देवा, तुझं ते पहिलं रूप आहे ना, करकटावर तुळशीच्या माळा. आमच्या लहानपणी दादा हजेरी पटावर नावं राहायची. जितकं काय कोणाच ठाऊक, मला मोठी शंकाच वाटली मला. आमच्या लहानपणापर्यंत मुरीची नावं चांगली होती. आमच्या लहानपणापर्यंत मुलांची नावं खूप चांगली होती महाराज. मुलांच्या नावात देवाची नावं राहायची. गुरुजी तुमच्या माहितीसाठी सांगतो, या भारतात राम नावं असलेली जितकी नावं आहेत तितकी कोणतीच नाही. आपल्या भारतात कोणत्या ना कोणत्या नावात राम आहेच. बाबा लय राम नावाची लय नावं आहेत. आता प्रत्येकाने एक सांगायचा. एक
आणि झालेलं परत आलं नाही पाहिजे. एकाने एकच सांगायचं. असं नाव सांगायचं की त्यात राम शब्द मागं पुढं कुठंतरी आला पाहिजे. सुरुवात मी करतो. श्रीराम बोला. जयराम आहे का पुढत बसलेत अण्णा बोला. हा परशुराम, गंगाराम, राजाराम, सीताराम. अरे हेच गडी नाही भारी बरे. तुम्ही काय तुम्हाला काय जेवायला नाही काय बरं? हा मामा म्हणते तिकडं तुम्ही पाय ना तर. हा शिवराम, शांताराम, तुळशीराम. आजचं संत पूजन आहे बघा. रोहिदास तुळशीराम कड आपल्या सौजन्य आहे त्यांचं. माझे चेअरमन संचालक आहेत भाजपचे, जरा मोठे कार्यकर्ते आहेत. त्यांचं चेअरमन जरा टाळ्या वाजा एकदा त्यासाठी. त्यांच्या वडिलाचं नाव तुळशीराम आहे. वा बोला. हा देवराम, तुकाराम, बळीराम, शिवराम, राजाराम. झालेलं परत नाही आलं पाहिजे. सावळाराम, काशीराम, काळूराम, नथुराम. त्यालाही घ्या ना. आसाराम, राम रहीम, रामपाल. जरा घालावली बघ यांनी. किशोर भाऊ एखादं सांग. सखाराम, आत्माराम. वा आत्माराम बाबा किती प्रसिद्ध आहे. गंगाराम. हे लिहून ठेवा. एक काहीतरी नवीन सांगितलं होतं आता कोणतरी. सखाराम. हा झालंय ते. ठकाराम, ठकाराम, पुंजाराम. पुंजाराम नाव नाशिक भागात सापडत. जलाराम. वा नाशिक भागात एक मी वर्ष श्राद्ध केलं. त्या बाईचं नाव होतं चहाबाई. घडलेलं आहे बरं का. चहाबाईचं म्हणलं कप कुठं गेला म्हणजे तो आधीच गेला. नाही लक्ष्मण भाऊ खरंच सांगतोय मी. घडलेलं सांगतोय. एकदा हे लिहून ठेवा सर. हे मी जे सांगतोय ना एवढं रामरायावर प्रेम या भारताचं. मला एवढं प्रेम आहे रामरायावर. दादा भाऊ जुन्या काळात जर पोरं जगली नाही, जगत नसायचे, साथीचे रोग यायचे बापू, मग काय करायचं नाव जरा बेडप ठेवायचं. कचरू, केरू, बंडू ही जी नावं आहेत ना ही बेडप नाव आहेत. धोंडीबा, कोंडीबा हे बेडप नाव का ठेवायचं. माझ्या पोराला कोण गाणं म्हण. हे जरी ठेवलं तरी त्याच्यात राम, कोंडीराम, दोंडीराम ही त्याच्यात राम राहायचं. काय महाराज आता हे गेलं. आता पोरांची नावं. अरे काय नाव आहेत का काय का काय काही नावं ठेवतात पोरांची लोक महाराज. आता काय सांगावं. विठ्ठल विठ्ठल. कदम माऊलीकडे नवीनच माल राहतोय. नारायण महाराज म्हणते ती चहाबाई कोण कप गेल्यामुळं ती मागं राहिली होती. पोरांची काही नाव ठेवतात महाराज. आता काय सांगा. ओंगळ ओंगळ नावं पोरांची ठेवलीत लोकांनी. नको आहे ते नाव ठेवणं. ह्या नावाने काहीतरी वाकडं लागतं महाराज. वा असो मला हे सांगायचं माऊली. आपली नावं ओंगळ पण देवाचं नाव बर्व तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या.
जीवाचे पाय ओंगळ देवाचे पाय बरवे, जीवाचा पाना ओंगळ देवाचा पाना बरवा, जीवाचं रूप ओंगळ देवाचं रूप बरव, जीवाचं नाव ओंगळ देवाचं नाव बरव, म्हणून बरवे नामावळी तुझी. देवा सगळं बरव तुझ्या वाट्याला आलं रे. वा, तुझं नाव बरव आहे. वा, बरवी नामावळी तुझी. ठीक आहे, देवाचं नाव बरव. फळ काय? महादोषा होळी माऊली. जेवताना बसताना झोपताना उठताना त्याचं नाव घ्या माऊली. बोलता बोलता कधी कधी माणसाकडून दोषाचं आचरण घडतं. या दोषाच्या आचरातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर माणसाच्या मुखाला सदैव देवाचं नाव पाहिजे. हरिबोला देता, हरिबोला घेता. घेता म्हणजे हा, नाही तर तुम्ही म्हणाल मग कीर्तन झालं जरा बसू. नाही नाही, जोडायचं नाही. हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता, हरिबोला हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करता. हरिबोला हरिबोला एकांती, हरिबोला लोकांती, देहत्या गांती. हरिबोला हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, उठता बैसता. हरिबोला बनी. लोक जर ह्या अंगावून ह्या अंगावर झाले, ह्या अंगावून ह्या अंगावर झाले, देवाचं नाव यायचं हरी 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. उठताना बसताना तर गुडघे मनके दुखत येत, मग बसताना उठताना हरी 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 रामकृष्ण हरी. आता लोकांच्या तोंडाला येतच नाही. बया 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 कांदे काढणाऱ्या का बचत गटाच्या बाया नेमक्या कोणत्या येतात? देवाचं नावच तोंडाला येणार लोकांच्या. काय बोलायचंय महाराज? एखाद्या गावी आम्ही कीर्तनाला गेलो का मग थोडं आधी गेलं का लोक म्हणते त्या घरी चला का, तिथं थोडंसं आपल्याला जावं लागेल. मग गेल्यावर मग आता थोडं बसतो, चहा पाणी अमुक तमुक. आता घरमालक काही नसतोय पण त्याचा म्हातारा असतोय आजा, नातू. मग ते नातवाला आज खेळत असतोय. आज्याचं राहते वय 80, नाताचं राहते 5. मग ते आज्याचा आग्रह ते नाताला आमच्या पुढं घेऊन येतं. आता नाताने नवखा माणूस पाहिल्यावर जरा गार पडणार ना ते. पण आज आता काय पाया पडत नाही, पण नाताला आग्रह पाया पड, महाराजाच्या पाया पड. आता ते पाया पडत नाही. आम्हाला तर तोंडात हल्लेवणीच होती. मग आपल्या पाया पडा ना एक अर्थ. बरं नका का पाया पडा. मग आता आम्हाला थोडं 2 शब्द त्यांच्यासारखं बोलावं लागतं. हे ज्याला जुळलं ते महाराष्ट्रात कीर्तनकार टिकले असो. आणि मग आपलं थोडं 2 शब्द त्यांच्यासारखं. बरं का बळ्या, हे बळ्या म्हण रामकृष्ण हरी म्हण. आपले त्यांना त्या पोराला म्हण रामकृष्ण हरी, म्हण रामकृष्ण, अरे म्हण रामकृष्ण हरी. बरं ते नका का म्हणा ना, म्हाताऱ्याने म्हणायला पाहिजे ना. म्हातारं काय म्हणतं? बाळ्या महाराज काय म्हणते ते म्हण. रामकृष्ण हरी नाही, महाराज काय म्हणते ते म्हण. म्हणलं ते नका का म्हणा ना, बा तू तरी म्हण. सांगा लय येड्या हळदीच्या गाठी पडत आहेत गावगाव. आता काय सांगा, आथरायच्या ना पांघरायच्या लायकीच्या. आता काय सांगा, चला सांभाळावं लागत आहेत. माझ्या इतके तर येडे कोणीच सांभाळले नसते. हम पागलो के बादशाह आहे असो. लय येडे सांभाळले महाराज मी असो. एवढे दिवस तुम्हाला सांभाळू ते उग आहे का असो. आणि म्हणून असो हे रोजचेच आमच्या घरातलेच येत. आता काय सांगायचे. महादोषा होळी. जीवनात महादोष घडतात आणि तैसे दोषी ही नरा अनिष्ट केजी. आपल्याला जे यश येत नाही ना, हे दोषांमुळे येत नाही. म्हणून या दोषाचं अपनयन झालं पाहिजे. दोष गेलेच पाहिजे महाराज. जोपर्यंत दोष नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला कलाटणीच नाही महाराज. याच्यासाठी जेवताना बसताना झोपताना भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. बरवी नामावळी तुझी, महादोषा होळी. झाले आम्हाशी जीवन. लांबवायचं नाही, कारण मी वृद्ध म्हणून आलेलो आहे. मला हे म्हणले तर अर्धा तास करा. म्हणलं तसं नाही. असं कसं ते तुम्हाला येईपर्यंत आम्ही म्हणत होतो, तुम्ही आल्यावर आम्ही काय तुम्हाला जोडणार आहेत का? नाही पण कसं आहे, उशीर झालाय. काही माणसं उशीर आलेत, नाही कीर्तन हाती लागलं निदान 2 घास तरी हाती लागले पाहिजे. सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. कसं आहे, कोणाला आपलं आऊत कोणाच्या रानात नको. झाले आम्हाशी जीवन. आपलं जीवन झालं पाहिजे मला. जेवताना बसताना उठताना झोपताना जीवन. असं अचानक आपल्याला कोणी हाक मारलेला, ए ज्ञानोबा उठ रे. हो जय रे जय रे. उठतो रामकृष्ण हरी. कोणी हाक मारली का रामकृष्ण हरीच म्हणायचं. वा झाले आम्हाशी जीवन. मला जर कोणी फोन केला ना दादा, तर मी इकडून रामकृष्ण हरी म्हणतो बरं का. आपलं कोणी आपल्याला फोन करू दे, आपण रामकृष्ण हरी म्हणायचं. त्याला ते लाजकाचं म्हणावं लागत आहे. मला आमदार खासदाराचे बरेच फोन येतात, कारण त्यांना आमची गरज असते. त्यांना माहिती ह्याचं यांनी सांगितलं का जुळलंच. मग आम्हाला थोडे आमदार खासदारात फोन येतात, आम्ही इकडून रामकृष्ण हरी म्हणणार. ते तसे ह्या नादातले नसतात. ते लय नादिक
आपल्याच नादात असो. पण तरीही मी त्यांना रामकृष्णारी म्हणायलाच लावतो महाराज असं. इकडून मी रामकृष्णारी. मग आपलं काय झालं, परवा एक मला फोन आला बरं का. फोन काय त्याला मला लावायचा नव्हता, त्याला संजू बापू दुसऱ्याला कोणाला तरी फोन लावायचा होता. पण ज्ञानेश्वर नावाची बरीच नंबर त्याच्यात होते. ते ज्ञानेश्वर कदम म्हणून त्याने त्याला दुसऱ्या कोणाला तरी लावायचं ज्ञानेश्वरला, पण ते चुकून मलाच लागला. आता मला लागल्यावर मी इकडून म्हणलं रामकृष्ण अरे, तो तिकडून काय म्हणला, चायला बहुतेक मठात फोन लागलाय काय नो. अरे म्हणलं बाबा लागलाय मठातच, पुन्हाची शिव्या खात होतो बाबा. अरे बावली म्हणले तुम्हाला नव्हता लावायचा, दुसऱ्याला लावायचं, पण गडबडीने तुम्हालाच लावला. म्हणले असाच घोटाळा होतोय, लोक तुतारीकडं बघत येत आणि पिपाणीचे बटणं दाबीते. हाच घोटाळा आहे, फरकच कळा ना काही लोकांना दोन्हीतला. असो वर बघा जरा वर बघा. आणि म्हणून लयच येडी सांगा तुम्हाला. आणि म्हणून जीवन झालं पाहिजे. झाले आमाशी जीवन, धनीवरी हे सेवन, तृप्त होईपर्यंत नामजप केला पाहिजे. कधी जर योग आला, आमच्या आष्टी भागात महाराज केळ सांगवीकर येतं, ह्या दोघांनाही माहिती येतं, दाढीवाले आहेत, भांडवाला माहिती येतं. महाराज त्यांचे सप्ते आहेत, महाराज 100 सप्ते आहेत त्यांचे. सप्त्याला खर्च काहीच नाही दादा. त्यांनी बसलं का एकदा ते गावात ग्रुप करतात, 50 जणाचा 2 तास ग्रुप. त्यांचं कोणी मोडीत बी नाही, काय ते कोणाचा रुपया घेत नाही, काय नाही काय नाही. 50 जणांनी 2 तास रामकृष्णारी म्हणायचं. ते निघून गेले का दुसरे 50 जण, आणि ते बसूनच. हां खरंच त्यांचं नाम सप्ताह एकदा तुम्ही पहा. अशी काही माणसं येतं त्यांना नामधारक आसाराम बुवा म्हणतात. केळ सांगवीकर दाढी वेडी बघा त्यांना. त्यांनी जवळजवळ 300 सप्ते उभे केलेत महाराज, रामकृष्णारी सप्ते. फक्त रामकृष्णारी. आपला वार्षिक सप्ताह आहेच, एक सप्ताह असा करायचा टाळच बंद नाही. 8 दिवस रामकृष्णारी ग्रुप गावाची. मग ह्या ग्रुपने खेसे आज खेसे दुपारून चौंडकर असं एक 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 बसवायचे आणि सगळ्यांचं भजन महाराज. मग मानलं पाहिजे. एक माणूस मोकळा सोडित नाही, प्रत्येकाच्या घरात जाते. आज तुम्हाला यावं लागेल, बिगर माळकरी बी येतात भजनाला महाराज. रामकृष्णारी काय सोपं आहे, इथं काय तुका म्हणे नाही, शेणा म्हणे नाही, काय नाही. चरण चुकलन, काना होकलान, मात्रा होकला, नारा रामकृष्ण हरीन सगळ्याहून भारी. याला म्हणायचं झाले आमाशी जीवन, धनीवरी हे सेवन, सोपे आणि गोड. सोपं आहे, गोड आहे. किती अमृता हे वाढ, अमृता होणे गोड नाम तुझे देवा. तो का म्हणे अच्युता आमचा कल्पतरुदाता, आणि तो कल्पतरुदाता आमचा परमात्मा. त्या परमात्म्यामुळे हे सगळं आम्हाला लाभलं. आणि म्हणून झाले आमाशी जीवन, धनीवरी हे सेवन, विठोबा रखुमाई. आमचे सगळे शूटिंग करणारी मंडळी, आमचे आदरणीय सुरेश महाराज, आमच्या नगरच्या सप्ताहामध्ये श्रीगोंदा तालुक्याची जबाबदारी सुरेश महाराजाकडं 10-15 गावांची होती. त्यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला. दोन्ही गुरुजी येतं. माझी विनंती, मामा त्यांची मुक्कामाची व्यवस्थित सोय करा. आपले नेहमी इथं जर मग ते नाही जुळायचं, हां पाणी आहे आणि पाणी नाही, आणि ते घोटाळा व्हायचा. चांगला एखादा वाडा बघा, वाड्यावर या. हां जोरदार माणसं चांगली. हे बघा गुणी माणसं दादा भेटत नाही. आणि तुम्हाला तर आता तुम्ही मुंबईचं नियोजन केलेली माणसं आहेत, चांगली माणसं आधी का सांभाळली पाहिजे महाराज. वा मिळाली या संत संग, भले समर्पिता अंग. चांगली माणसं भेटली तर समर्पण करून त्यांच्या पायाजवळ राहिलं पाहिजे. खूप चांगली माणसं तुमच्या भाग्याने भेटली. गावाला धन्यवाद. एक आमंत्रण आहे की 23 जानेवारी ते 31 जानेवारी आपल्या समस्त पुणे जिल्हाद्वारा आयोजित संत श्रेष्ठ ज्ञानोबरायाचा 750वा, भक्त शिरोमणी नामदेव महाराजांनी जनाबाई यांचा 675वा, नाथ महाराजांचे गुरु जनार्दन पंत यांचा 450वा, तुकोबरायाचा 375वा आणि तुकोबरायाचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांचा 375वा 23 जानेवारी ते 31 जानेवारी समस्त पुणे जिल्हाद्वारा आयोजित. आपल्या पुणे जिल्ह्या आत्तापर्यंत तालुक्याचा उत्सव राहायचा, आता जिल्ह्याचा उत्सव आहे. तर 23 जानेवारी ते 31 जानेवारी 1 लाख भाविकांच्या उपस्थितीत भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याला 100 एकराच्या पटांगणात महामहोत्सव संपन्न होतो. 50 लाख रुपयाचा मंडप आहे. म्हणजे नियोजन कसं असेल पाहायला या माऊली. अतिशय सुंदर उत्सव आहे. त्यात एक दिवस नायगावच्या भाकरी, आता भाकरी देताल का भंडाऱ्या डोंगराला करून, भाकरी करायच्या. आणि मग हे अण्णा ही मंडळी बामा
दादा हे काका ही सगळी मंडळी त्या भाकरी घेऊन एका गाडीत भजनी मंडळ, एका गाडीत भाकरी भजन करीत भाकरी घेऊन यायच्या. एक दिवस तिथं भजन करायचं महिलांना पुरुषांना. मी तर म्हणतो 1-2 गाड्याच करा, सगळ्याला भंडारा डोंगर पानं होईल, देऊचं दर्शन होईल. महामहोत्सव आहे 23 जानेवारी ते 31 जानेवारी. पहिला उत्सव तिथं आहे, दुसरा उत्सव लातूरला, तिसरा धुळ्याला आणि याची सांगता 17 मे ते 24 मे पंढरपूरला 65 एकरात उत्सव आहे. जो तिथं 1 लाख भाविकांच्या उपस्थितीत अधिक मासात आहे. तर अधिक मासात एक तरी आपल्याला पारायण पंढरपुरात घडलं पाहिजे. रोज चंद्रभागीचं स्नान अधिक मासात, रोज पांडुरंगाचं दर्शन, रोज आईसाहेबाचं दर्शन, पुंडलिकराचं दर्शन, रोज प्रदक्षिणा, 2 टाईम कीर्तन, नामदेव गाथा पारायण आहे 65 एकरात. आणि त्या उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 50 लाख रुपयाचा मंडप दिला आहे महाराज असं. आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला की आपण या दोन्ही उत्सवाला, या 3 उत्सव, आळंदीचा, नंतर भंडाऱ्याचा आणि नंतर पंढरपूरचा, ह्या उत्सवाच्या तारखा आपलं मंडळ तुम्हाला गाव, सगळ्या गावाला पत्रिका देतील. ही माणसं लय कमी आहेत प्रचाराला. आणि म्हणून तालुक्यात सगळे पहिलीच आपली यंत्रणा लावलेली सगळी, तर सगळ्यांनी आपल्याला पत्रिका पोहोच करून आपल्याला हे सर्व उत्सवाला सहभागी व्हायचे अशी सर्वाला प्रार्थना. पुन्हा नायगावकरांचं सप्ताह समितीचं खूप खूप धन्यवाद. देणगीदारांचं धन्यवाद. सर्व मंडळी देणगी दिली पाहिजे. असा उत्सव करायचा म्हणल्यावर देणगीशिवाय होत नाही. एकदा देणगीदारांसाठी टाळ्या वाजा महाराज. देणगी दिल्याशिवाय हे उत्सव होणार नाहीत महाराज. आणि म्हणून खूप मंडळी देणगी देतात. कष्टातून, आपल्या घरच्या कष्टाचा पैसा आहे. पांडुरंग भगवान ज्ञानोबराय, तुकोबराय आणि शिदोबाची तुमच्यावर देणगीदारांवर उदंड 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 कृपा राहो अशी पांडुरंगाला प्रार्थना. विठ्ठल जय.